शिरोळ तालुक्यातील जैनापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच संगीता रमेश कांबळे वय 52 आणि त्यांचा मुलगा निकेत रमेश कांबळे वय 30 खाजगी असम यांच्यावर शेडनेटचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ना हरकत दाखला देण्याच्या बदल्यात 10,000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. यातील तक्रारदार यांना त्यांच्या पत्नीच्या नावे ग्रीन नेट या नावाने शेडनेटचा व्यवसाय सुरू करायचा होता. या व्यवसायासाठी आवश्यक असलेली तांत्रिक परवानगी आणि ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला मिळवण्यासाठी त्यांनी जैनापूर ग्रामपंचायतीत अर्ज केला होता. या अर्जाच्या पाठपुराव्यासाठी तक्रारदार जेव्हा सरपंच संगीता कांबळे यांना भेटले तेव्हा त्यांनी हे काम करून देण्यासाठी 10,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर यांच्याकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने या तक्रारीची पडताळणी केली असता सरपंच कांबळे आणि त्यांचा मुलगा निकेत या दोघांनी 10,000 रुपयांची मागणी करून तडजोडीअंती 9,000 रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. कारवाई दरम्यान सरपंच आणि त्यांच्या मुलाने काम पूर्ण झाल्याशिवाय पैसे घेणार नाही, काम पूर्ण झाल्यावर पैसे द्या असे म्हणत पैसे घेण्यास नकार दिला. मात्र पडताळणीमध्ये लाचेची मागणी सिद्ध झाल्याने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांमुळे दोघांविरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.